नमस्कार. हांव राजेश वैकुंठ दाबोळकर. जवळजवळ सर्वसामान्याचे 60 ते 70 कोटी खर्च करून नूतनीकरणाच्या नावाखाली कला अकादमीची जी वाट लायल्या, माझे जाल्यार स्पष्ट मत आसा, ही सगळी जबाबदारी गोविंद गवळेन स्वताचेर घेवपाक जाय आनी तोच जबाबदार आसा. गेल्या 8 दिसां पयलीं पुरुष नाटक येयलें. त्या नाटकाचो मुख्य कलाकार शरद पोक्षेन हेजे पितळ उगडे करपाचो प्रयत्न केलो. एका मिरची लागली, ही मिरची लागना फुडें म्हणून तो सुपारी बाज म्हणलो, तेका कोणें सुपारी दिल्या म्हणलो. दुसरें आयज जें नाटक असलें श्रीमंत दामोदर पंत, त्या नाटकाक परत एकदां एसी बंद पडली. अरे इतके करोडो रुपया कोणाच्या घशान गेले. आमची कला अकादमी इतकी सुंदर असली, त्या पयशांनी म्हाका दिसता आनी एक वास्तू थंय उबारूंक शकताले. ते न करता आतां पळय दिवसान दीस नवीन नवीन पळय आमकां कारनामे पळोवपाक गावता. हे कोणी कोणाच्या स्वताच्या बोल्सांचे पयशे खर्च करूं ना. हे गोमंतकीय जनतेच्या टॅक्साचो पयशाचो खर्च करून हेंच्यांनी सर्वसामान्य जनतेक पानां पुसपाचो प्रयत्न केला. खरें म्हणशाले मरे मोठे स्कॅम हेंचेर खरें म्हणशाले क्रिमिनल ऑफेन्स रजिस्टर करपाक जाय. ते काय कोण करचो ना. आनी उलट हो जो मंत्री आसा पळय, इतको तोंडान दाट न्हू, आपली चूक मान्य करपाक तयार ना आनी दुसऱ्यांक बोटां दाखोवपाक तयार आसा. देव बरें करूं.